साईबाबा संस्थांच्या त्रिस्तरीय समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती अंजू शेंडे, जिल्हा अधिकारी सिद्धाराम सालीमठ, मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या मार्गदर्शनाखाली साईबाबा संस्थांनी साईबाबा सुपर हॉस्पिटल व साईनाथ हॉस्पिटल या ठिकाणी रुग्णांच्या सेवेसाठी कॅन्सरसारखा आजार व उपचार व मार्गदर्शन सुविधा उपलब्ध करून दिली असून दर शनिवारी यासाठी आपण या सेवेसाठी रुग्णांकरिता उपलब्ध असून किमान 100 ते 150 रुग्ण या सेवेचा लाभ घेत असून महिन्यात 600 ते 700 रुग्णांना याचा लाभ होत असल्याची माहिती कॅन्सर रोग तज्ज्ञ डॉक्टर मुकुल घरोटे यांनी दिली आहे। तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ सेवन करणाऱ्या लोकांनी वेळीच उपचार केले व आजार पहिल्या किंवा दुसऱ्या टप्प्यात असेल तर सहजपणे बरा होतो। तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यात आजार वाढला तर अनेक समस्या निर्माण होतात व उपचार करणे देखील जटिल होते। सध्या समाजात आजार कुठलाही असला तरी जनजागृती देखील मोठ्या प्रमाणावर होत असल्याने रुग्ण देखील मोठ्या प्रमाणावर दक्षता घेत असल्याने ही देखील जमेची बाजू आहे। कॅन्सर सारख्या आजारावर मोठ्या प्रमाणावर संशोधन होत आहे। विविध प्रकारच्या तपासण्या केल्यानंतर आजार कोणत्याही टप्प्यात असला तरी उपचार फार महत्त्वाचे असल्याचे डॉक्टर घरोटे यांनी सांगितले। यासाठी साईबाबा संस्थांचे वैद्यकीय संचालक शैलेश ओक, वैद्यकीय अधिकारी प्रीतम वडगावे यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांना सेवा दिली जात असून शहरी व ग्रामीण भागातील रुग्णांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे। नमस्कार शिर्डीकरांनो आणि अहमदनगरच्या रहिवासियांनो, शिर्डी संस्थान येथे तदर्थ समितीच्या पुढाकाराने कॅन्सर या रोगावरती ओपीडी सुरू करण्यात आलेली आहे। मागील 1 ते 1.5 वर्षापासून ही ओपीडी सुरू आहे। दर शनिवारी सकाळी 9:30 ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत सुमारे 100 ते 150 रुग्णांनी या ओपीडीचा लाभ घेतला आहे। त्यातले बरेचसे बरे झाले आहेत आणि काही उपचार आजही घेत आहेत। शिर्डी येथे शिर्डी संस्थानाच्या रुग्णालयामध्ये साईबाबा रुग्णालय असो किंवा साईनाथ हॉस्पिटल असो, दोन्ही ठिकाणी ही ओपीडी सुरू आहे। माझी सर्वांना विनंती आहे की जेही रुग्ण किंवा जेही पेशंट्स आहेत त्यांनी या ओपीडीचा लाभ घ्यावा किंवा जे तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थाचं सेवन करत असतील, त्यांना काही शंका असतील तर त्यांनी इथे यावे आणि आपला तपास करून घ्यावे। या आजाराला जर म्हणजे कॅन्सरचा आजार जो आहे तो जर पहिल्या टप्प्यात किंवा दुसऱ्या टप्प्यात निदर्शनात आला तर तो पूर्णपणे बरा होऊ शकतो। तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यामध्ये उपचार करणं थोडं जटिल होतं, कठीण होतं। त्यात बरेचसे सर्जरी, रेडिएशन, किमोथेरपी या सगळ्यांचा वापर करावा लागतो। तर माझी सर्वांना हीच विनंती आहे की ही जी साई संस्थानाने जो पुढाकार घेतलेला आहे त्याचा तुम्ही लाभ घ्यावा। दर शनिवारी सकाळी 9:30 ते 5:30 मी डॉक्टर मुकुल अरविंद घरोटे, MD DM मेडिकल ऑन्कॉलॉजी, कॅन्सर किमोथेरपी सुपर स्पेशालिस्ट, मी इथे सेवा देत आहे। ज्यांना कोणाला कॅन्सर किंवा कॅन्सरची भीती वाटत असेल किंवा ज्यांच्या घरात कॅन्सर कोणाला असेल तर त्यांनी या ओपीडीचा लाभ घ्यावा ही मी सर्वांना विनंती करतो। साधारणतः कुठले कॅन्सरचे रुग्ण वाढत आहेत? साधारणतः पुरुषामध्ये म्हणाल तर तोंडाचा कर्करोग, मग तो जिभेचा असो, ओठाचा असो, गालाचा असो की गळ्याचा असो, आणि फुफ्फुसाचे कर्करोग वाढत आहे। हे दोन्ही रोग तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनामुळे होतो। तर स्त्रियांमध्ये स्तनाचा कर्करोग आणि अंडाशयाचा कर्करोग हा वाढत आहे असं माझ्या निदर्शनात आलेलं आहे। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी किशोर पाटणी, शिर्डी।